रविवार 29 मार्चची तारीख उजाडली. मंगल पांडे एका निश्चयाने उठला. त्याच्या डोक्यामध्ये दुसरा काहीही विचार नव्हता. कसेही करून आज सूट घ्यायचं, जुलमी फिरंग्यांना धडा शिकवायचा, काय वाटेल ते झाले तरी चालेल असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले. भारावलेल्या अवस्थेतच तो बाहेर आला. समोरून सार्जंट मेजर हुसन येत होता. त्याला पाहताच आत्तापर्यंत राखलेला संयम संपला. मंगल पांडेचा संताप अनावर झाला व आपल्या शस्त्रानिशी तो विलक्षण आवेगाने बराकी बाहेर पडला. तो मोठ्याने गर्जना करतच आला. मर्दांनो, आता उठा, मागे राहू नका, तुम्हाला धर्माची शपथ आहे, उठा, या आपल्या गनिमावर तुटून पडा. आता मंगल पांडे धावत धावत बैनादावर जात होता. तो त्याचा रुद्र अवतार पाहून सारे शिपाई आश्चर्यचकित झाले. सर्वजण व्हरांड्यात येऊन उभे राहिले. मंगल पांडे मैदानात आला. त्या समोरूनच लेफ्टनंट बॉ घोड्यावर येत होता. ते दोघे बंदूक रोखून त्याच्याकडे येत होते. ते पाहून मंगल पांडे थोडा वेळ थांबला. लेफ्टनंट बॉ घोड्यावरून पांडेजवळ येत होता. तेवढ्यात पांडेंनी गोळी झाडली. तो धावतच होता. बॉ थोडा सावध होता. तो मागे सरकला, पण घोडा जखमी झाला व ते दोघे खाली कोसळले. त्याने चपळाईने आपले पिस्तूल मंगल पांडेवर रोखले. म्हणाला, खबरदार, पुढे आलास तर गोळी घालीन. पण मंगल पांडे आता बेभान झाला होता. तर पळू लागला. त्याने गोळी झाडली, पण नेम चुकला. दुसरीकडून हसन तेथे येत होता. तो मंगल पांडेला धरायला पुढे धावला. तेवढ्यात पांडेने आपल्या कमरेची तलवार काढली व त्याच्यावर वार केला. बॉच्या हातातील पिस्तूल खाली पडले. हसन पुढे सरसावला, पण पांडेंनी बंदुकीचा दस्ता इतक्या जोराने त्याच्या डोक्यावर मारला की तो खालीच कोसळला. आता या दोन्ही अधिकाऱ्यांना त्याने खाली लोळवले होते व पांडे त्यांच्यावर तलवारीचे वार करणार होता. इतक्यात शेख पलटू नावाचा शिपाई जोराने धावत आला आणि त्याने पांडेला विळखाच घातला. नेहमीप्रमाणे फितुरीने घात केला. आता पांडे पुरता अडकला गेला. त्याला काहीच करता येईना. पांडे जोर जोरात ओरडत म्हणाला, अरे छोडो यार, क्या कर रहे हो. ते पाहताच जखमी झालेले ते दोघे इंग्रज अधिकारी जीवाच्या आकांताने पळू लागले. दुसरे सर्व शिपाई खवळले. त्यांनी चप्पल व दगड यांचा मारा शेख पलटूवर सुरू केला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर तेथे आला. त्याने संतापाने सैनिकांना पांडेला धरण्याचा हुकूम दिला. पण सैनिकांनी त्यांचा हुकूम मानला तर नाहीच. उलट ते सर्वजण म्हणाले, आम्ही पांडेला हात सुद्धा लावणार नाही. विचार करा मित्रांनो, की जर त्या भारतीय सैनिकांनी त्याच बंदुकी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर रोखल्या असत्या तर सर्व ब्रिटिश अधिकारी मारले गेले असते. पण दुर्दैवाने असे घडले नाही. आता हुसन सुद्धा घाबरून धावत आपला ज्येष्ठ अधिकारी चार्ल्स ग्रँटकडे गेला. चार्ल्स ग्रँट पण वैतागला. एका छोट्या शिपायाला तुम्हाला पकडता येत नाही, एवढ्याशा कामासाठी माझ्यापर्यंत तुम्हाला यावं लागतं, असे म्हणून मोठ्या गर्वाने तो मैदानावर पोचला. त्याने गर्जना केली, पांडेला पकडून माझ्यासमोर हजर करा. सर्व शिपाई स्तब्ध होते. त्याने पुन्हा आज्ञा दिली, परंतु एकही शिपाई जागेवरून हलला नाही. सर्व छावणीमध्ये ही बातमी समजली. जनरल हेअरसेला ही बातमी कोणीतरी दिली व तो तेथे आला. तिथली परिस्थिती पाहून तो पण चिडला आणि ग्रँडवर ओरडला, अरे काय, एका साध्या शिपायाला तुम्ही पकडू शकत नाहीये. सर्व ब्रिटिश अधिकारी घाबरलेले होते. हिअरसेने जवळच उभा असलेल्या ईश्वरी पांडेवर आपले पिस्तूल रोखले आणि हुकूम दिला, मंगल पांडेला अटक कर, नाहीतर तुला गोळी घालीन. ईश्वरी नाईलाजाने पुढे सरकला. मंगल पांडे याच्या लक्षात सर्व आले. तो ईश्वरीवर गोळी घालू शकत नव्हता. आपल्याच माणसाला आपण कसे मारायचे, काय करावे त्याला सुचेना. पण शत्रूच्या हाती पडायचे नाही हे त्याने ठरवले होते. शत्रूच्या हाती पडणे त्याला मान्यच नव्हते. त्या स्वाभिमानी मंगल पांडेने स्वतःवरच गोळी झाडली. गोळी उडाली, तो खाली कोसळला, पण दुर्दैवाने तो मेला नाही, फक्त बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. शुद्धीवर आल्यावर न्यायाला समोर आणण्यात आले.
चौकशीच्या वेळी त्याच्यावरती खूप दबाव आणण्यात आला. सारखे त्याला विचारत होते की या कटात कोण कोण सामील आहे त्यांची नावे सांग. पण त्या देशभक्त शिपायाने काहीही सांगितले नाही. जे काय केले ते मी एकट्याने केले असे त्यांनी सांगितले. सर्व जुलूम व अन्याय सहन करून सुद्धा त्यांनी आपले मौन कायम ठेवले. कुठल्याही नेत्याचे नाव देण्यास नकार दिला. हा होता खरा देशभक्त. मुलांनो, कल्पना करा की काय ताकद व मनोबल असेल मंगल पांडेचे. 4 मोठे ब्रिटिश अधिकारी त्याला पकडण्यासाठी झटत होते आणि तो एकटा त्यांना नामोहरम करत होता. या सर्व अधिकाऱ्यांना तो मारू शकला असता, पण शेख पलटूंनी घात केला. फितुरीची फार मोठी किंमत या देशाला वेळोवेळी द्यावी लागली आहे व अजूनही देत आहोत, हे आपले दुर्दैव. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंगल पांडेला बोलते करण्याचे अतोनात प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या शूर देशभक्ताने सर्व जुलूम सहन केला, पण देशाशी प्रतारणा केली नाही. अखेर त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. तारीख ठरली 8 एप्रिल 1857. पण आश्चर्य असे की मंगल पांडेला फाशी देण्यास संपूर्ण बराकपूरमध्ये एकही माणूस तयार झाला नाही. शेवटी ब्रिटिशांनी कलकत्त्याहून 4 माणसे आणली व मंगल पांडेला फाशी देण्यात आली. 57च्या क्रांतियुद्धाचा पहिला हुतात्मा मंगल पांडे हा ठरला. आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी कवळ्या वयात तो फासावर गेला व आपल्या बलिदानाने अजरामर होऊन गेला. असा कडवा देशाभिमान असणाऱ्या मंगल पांडे याचे नित्य स्मरण आपण ठेवूयात. मित्रांनो, भारताचा इतिहास जसा घडला तसा त्याचे सत्य जाणून घेण्यासाठी बघत राहा स्वातंत्र्य सम्रातील समिधा हा आमचा चॅनल. भारत माता की जय.